श्रीराम. नाम हाच भगवंताचा अवतार. आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो असं भगवंतांनी गीतेत सांगितलंय. त्यावरून असं ठरतं की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून त्यात दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेलं तर असं दिसतं की सुष्टांचं अस्तित्व जवळजवळ दुर्मिळ झालंय. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झालेत. मग अवतार तरी कुणासाठी कसा व्हावा? याचा अर्थ अवतार होणारच नाही असं नाही, पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यात फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणं कठीण होतं. आता सद्भावनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळलाय, तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती. त्यावेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणं जरूर होतं आणि अशा वेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलंही. आताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे. म्हणजेच कार्य सूक्ष्मातलं आहे. म्हणजे जसा रोग तसं औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाय योजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासने इतका जबरदस्त इलाज पाहिजे, आणि तो म्हणजे भगवंताचं नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे. आणि त्याकरता सगळ्यांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणं जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणं कठीण आहे. ज्या अर्थी कारण सूक्ष्मातलं आहे त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मातलाच पाहिजे, म्हणून नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणं म्हणजे नाम घेणं. हेच आमचं आजचं मुख्य कर्तव्य आहे. तेवढं केलं की नाम आपलं अवतार कार्य करून दाखवील. आपण आपलं प्रेम प्रपंचाकडे लावलंय, ते नामाकडे लावावं, म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच जर मन रंगून गेलं तरच जन्म सफल झाला. श्रीराम.